चला तर मंडळी, पालकची भाजी प्रत्येकाच्या घरात बनते, परंतु भाजी बनवण्याची प्रत्येकाची पद्धत वेगळी आहे. आज मी तुमच्यासोबत माझी पालकाची भाजी बनवण्याची पद्धत शेअर करणार आहे. या पद्धतीने जर तुम्ही ही भाजी बनवाल ना, तर अगदी चाटून पुसून खाल, इतकी चविष्ट होते. म्हणजे घरात जे कोणी पालकाची भाजी खात नाहीत ना, ते सुद्धा या पालकाच्या भाजीला बघूनच खायला मागतील. इतकी चविष्ट आणि इतकी सुंदर अशी ही भाजी होते आणि तीही अगदी झटपट 10 मिनिटात तुम्ही ही भाजी बनवू शकता. यासाठी पालक स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर अशा पद्धतीने चिरून घ्यायचा. चिरताना खूप बारीक चिरायची कारण ही भाजी आपण शिजवूनच घेणार आहोत, त्यामुळे खूप बारीक चॉप करायची नाही. चला आता कुकरमध्ये ही सगळी भाजी घालून घ्यायची आणि याचबरोबर आपण यामध्ये तूर डाळ आणि टोमॅटो घालणार आहोत. बऱ्याच वेळेला पालकची भाजी बनवताना ना पालक आधी शिजवून घेतला जातो आणि त्यानंतर त्यामध्ये 2 ते 3 चमचे बेसन पीठ घालून तो मिक्स करून आपण भाजी करतो. परंतु तसं न करता भाजी शिजवताना जर तूर डाळ आणि टोमॅटो टाकून जर तुम्ही भाजी शिजवाल ना, भाजी अप्रतिम अशी होते आणि बेसन पीठ घालायची सुद्धा गरज पडत नाही. या पद्धतीने जर तुम्ही कधी केली नसेल ना, नक्की करून बघा. इतकी चविष्ट होते ना, काही विचारायलाच नको. 2 शिट्ट्या फक्त मी काढून घेतल्यात. 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये डाळही छान शिजली गेली आहे आणि पालकही सुंदर असा शिजला गेला आहे. पालकाला शिजायला असा पण खूप जास्त काही वेळ लागत नाही. आता मात्र छानपैकी पालक आणि डाळ घोटून घ्यायची. टोमॅटो तर अगदी स्मॅश होऊन जातो, कारण असा पण बारीक चिरून घेतला होता आणि 2-3 शिट्ट्यांमध्ये तो छान गाळ शिजतो. आता घेऊयात फोडणी करायला. फोडणी अतिशय चविष्ट करायची आहे, त्यामुळे फोडणी आवर्जून या पद्धतीने करा. खूप अप्रतिम अशी चव या फोडणीमुळे येणार आहे. सगळ्यात आधी 4 ते 5 चमचे तेल गरम करून त्यावरती 1 चमचा जिऱ्याची खमंग फोडणी घालायची आणि त्यावरती घालायचं एक मीडियम आकाराचा कांदा बारीक चिरून घालायचा. थोडंसं मीठ घालायचं आणि कांदा छान मऊसूद होईपर्यंत परतवून घ्यायचा. कांद्यामुळे सुद्धा भाजीला चव छान येते, त्यामुळे कधी कांदा घालत नसताना तर कांदा आवर्जून घाला. खूप सुंदर चव येते. आता कांदा छान परतला गेला की यामध्ये आलं, लसूण आणि हिरवी मिरची ह्या 3 गोष्टी मी ठेचून घेतल्यात. ह्याचं हे वाटण घालून घ्यायचं आणि छानपैकी परतवून घ्यायचं. आवर्जून आलं, लसूण आणि हिरवी मिरची ठेचून घाला. मिक्सरला वाटून घालण्यापेक्षा ना, ठेचलेल्या वाटणाची चव खूप छान लागते. चला आता छान हे सगळं परतलं गेलं की यामध्ये घालायचे पाव चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट. आपण हिरवी मिरची घातली त्यामुळे तिखट बेताने घाला, परंतु लाल तिखट आवर्जून घाला. त्यासाठी हिरवी मिरची थोडीशी कमी घालावी लागली ना तरीही चालेल, कारण लाल तिखटामुळे खूप छान चव येणार आहे. खमंग अशी फोडणी तयार झाली की ही शिजलेली भाजी, डाळ आणि टोमॅटोचं मिश्रण घालून घ्यायचं. छानपैकी मिक्स करायची आणि चवीप्रमाणे आता मीठ घालायचे. भाजी तुम्हाला कितपत घट्ट आणि कितपत पातळ हवी त्याप्रमाणे तुम्ही क्वांटिटी ॲडजस्ट करा आणि नंतरच शेवटी मीठ घाला. मीठ घातल्यानंतर छानपैकी मिक्स करून घ्यायचं. एकदा चमच्याच्या साहाय्याने छानपैकी घोटून घ्यायचं सगळं मिश्रण आणि भाजी एक 5 मिनटं मी उकळून घेणार आहे, कारण ही भाजी मला दाटसरच आवडते. खूप पातळ करण्यापेक्षा छान घट्टमुट्ट अशी ही भाजी असली ना, मग भाकरी, चपाती किंवा भात कशाही सोबतही तुम्ही आरामात खाऊ शकता. गरमागरम भाजी आणि त्याबरोबर भात किंवा ज्वारीची भाकरी. आहा! अफलातून असं कॉम्बिनेशन आहे आणि त्या जोडीला जर पापड लोणचं असेल तर काही विचारायलाच नको. चला तुम्ही सुद्धा ही भाजी या पद्धतीने नक्की करून बघा, कारण पालकामध्ये भरपूर पोषण तत्व असतं. त्यामुळे आठवड्यातून एकदा तरी ही भाजी खाल्लीच गेली पाहिजे. लोह, कॅल्शियम, जीवनसत्व ए, सी आणि फायबर याचा भरपूर असं स्रोत म्हणजे पालक आहे. त्यामुळे पालकाचा आहारात आवर्जून समाविष्ट करा आणि वेगवेगळ्या पद्धतीने हा पालक केला तर आवर्जून तो खावासा वाटतो. चला कशी वाटली रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, बनवायची असेल तर सेव्ह करा, कोणाकडून बनवून घ्यायची असेल तर शेअर करा आणि अशा चमचमीत खमंग रेसिपीसाठी आपल्या शुभज्योत रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नये. ही पालकची भाजी बनवण्यासाठी एका ताईची खास फरमाईश आली होती, म्हणून खास मी ही रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली आहे. अशाच कमेंट करून मला आवर्जून सांगत चला की तुम्हाला कोणत्या रेसिपी माझ्याकडून बघायला आवडतील ते. चला सबस्क्राईब केल्यानंतर बेल आयकॉनला क्लिक करायचं विसरू नका, म्हणजे प्रत्येक रेसिपीचं तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. तसेच फेसबुक आणि इंस्टाग्रामवरही आपल्या चॅनलला फॉलो करा. भेटूया पुन्हा एकदा अशाच नवीन रेसिपी